प्रिय विद्यार्थ्यांनो, शंकर पाटील सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट सेकंड मधील अतिशय महत्त्वाचा प्रॅक्टिस सेट आहे. त्यामधील एक्झाम्पल परीक्षेला हमखास येतात, 2 मार्काला 3 मार्काला वगैरे. त्यामुळं प्रॅक्टिस सेट व्यवस्थित शिकायला पाहिजे. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील आज आपण पहिल्यांदा एक क्वेश्चन नंबर 3, 6 आणि 8 हे 3 एक्झाम्पल बघणार आहे. आता क्वेश्चन नंबर शिकत असताना पहिला त्या क्वेश्चनसाठी लागणारी बेसिक गोष्ट आपण ज्या त्यावेळी शिकणार आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 3 साठी एक बेसिक इन्फॉर्मेशन लागते. कोणती आहे बघा. आपल्याला असा एक ट्रायंगल दिलेला असतो. म्हणले बघा इथं इन ट्रायंगल एबीसी, हा ट्रायंगल एबीसी. रे बीडी, हा रे बीडी आहे. इज बायसेक्टर ऑफ अँगल बी, हा रे बीडी ह्या अँगल एबीसीचा बायसेक्टर आहे. म्हणजे इथं 2 समान भाग करतोय. असं असेल तर आपण एक प्रॉपर्टी लिहू शकतो, बाय प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. ती प्रॉपर्टी काय सांगते बघा, लक्ष द्या. आपला हा ट्रायंगल एबीसी होता. असा हा ट्रायंगल काय होता, एबीसी होता. मी हा अँगल बी बायसेक्ट केला, त्यामुळे त्याच्या समोरची साईड आहे इथं, ह्या एसी चे 2 भाग होते झाले का. त्या दोघांचा भागाकार घ्यायचा, एडी अपॉन डीसी. काय द्यायचं इथं, एडी अपॉन डीसी द्यायचं. सर्वांना कळलं. ह्या बायसेक्टर मुळे ट्रायंगलची जी ही समोरची साईड आहे त्याचे 2 भाग होतात, एडी अपॉन डीसी. त्याचा भागाकार घेतला. राहिल्या बाजू कोणत्या, ह्याचे 2 भाग केले. राहिली बाजू ए बी आणि बी सी. पार बघा, लक्ष द्या. हा बायसेक्टर आहे त्यामुळे काय झालं, ह्याचे 2 भाग झाले. आता हा पहिला भाग पण घेतला आणि हा परत भाग घेतला. तर ह्याच्या ह्या साईडचा जो ट्रायंगलची जी साईड आहे ती पहिला घ्यायची, म्हणजे ए बी वरती घ्यायचं आणि ह्या साईडचं साईड बी सी नंतर घ्यायचं. सिंपल आहे. मला काय सांगितलं, हा अँगल बायसेक्टर असेल, एडी अपॉन डीसी घ्यायचं इक्वल टू, हा बायसेक्टर असल्यामुळे आपण एडी पहिला घेतले तर ह्या साईडची बाजू ए बी पहिला घ्या, ए बी अपॉन बी सी. ठीक आहे. आता या डायग्राममध्ये आता हा ट्रायंगल पी क्यू आहे, इन ट्रायंगल पी क्यू आहे. हा सेगमेंट दिसतोय, सेगमेंट आरटी. सेगमेंट आरटी इज बायसेक्टर ऑफ अँगल आर. हा अँगल आर इथं बायसेक्ट केलेला आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय सांगितले तुम्हाला मी आता, ह्या अपोजिट साइड, म्हणजे ही जी साइड आहे त्याचे 2 भाग, पीटी अपॉन टी क्यू. पीटी अपॉन टी क्यू झालं. आता या साईडचं घ्यायचं, कारण पहिला आपण पीटी घेतलंय तर या साईडचं पहिला घ्यायचं, पी आर इज इक्वल करायचं पी आर अपॉन, मग ह्या साईडचं घ्यायचं क्यू आर आणि व्हॅल्यू पुट करायचं, सॉल्व्ह करायचं. सर्वांना समजलं. काय करायचं, बाय प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल याचा यूज करायचा आहे. कधी यूज करायचा आहे, ट्रायंगल हवा आहे आणि तिथं बायसेक्टर असा उल्लेख केला पाहिजे. ठीक आहे. आपलं एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन व्यवस्थित वाचूया. बघा, इन ट्रायंगल एम एन पी, हा ट्रायंगल एम एन पी आहे. एन क्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन. बघा, हा एन क्यू बायसेक्टर ऑफ अँगल एन आहे. ठीक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे काय करायचं, बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल ही प्रॉपर्टी यूज करायची. मग सुरुवात करूया, काही वेळ लावायची गरज नाही. करायचं आन्सर मध्ये जो गिवन पार्ट तो लिहूया. हा ट्रायंगल एम एन पी आहे, इन ट्रायंगल एम एन पी. परत लिहूया, एन क्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन. सेगमेंट आपण एक्चुअली चालतंय, सेगमेंटच आहे ना. सेगमेंट एन क्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन. हा भाग आपला गिवन पार्ट आहे. करायचं गिवन. Therefore we write property. Therefore by property of an angle bisector, angle
Bisector of a triangle. Of a triangle. तर ते प्रॉपर्टी तुम्हाला मी सांगितले. काय सांगितले? हा अँगल इथं बायसेक्ट केलाय. तर ह्या समोरच्या यांचा रेशो घ्यायचा एम क्यू. इट्स देअरफॉर एम क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल टू, आता एम क्यू पहिले घेतले, ही बाजू पहिले, पलीकडची बाजू पहिले घ्यायची म्हणजे एम एन अपॉन, आता ही साईड घ्यायची, एन पी म्हणा पी एन म्हणा एकच आहे, एन पी लिहिलं. आता व्हॅल्यू पुट करूया. एम क्यू ची व्हॅल्यू 2.5 आहे. एम क्यू इज 2.5. क्यू पी आपल्याला माहित नाही आहे असं, क्यू पी ॲज इट इज इक्वल टू एम एन 5 एन पी 7. इथली लगेच काय लिहूया, पुट द गिवन व्हॅल्यूज. पुट द गिवन व्हॅल्यूज. तुम्ही तोंडी सुद्धा उत्तर काढू शकता. इथं 5 आहे, इथं किती आहे 2.5 म्हणजे याचं हाफ आहे. इथं 7 आहे, मग इथं याचं हाफ 3.5 येऊ शकतं. क्यूपी 3.5. ओके. आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं, सॉल्व्ह करायचं. हा आता जे माहित नाही बघा, 2.5 इंटू 7 हे घ्यायचं, आणि माहित नसलं कुठलं क्यूपी, आणि ही क्यूपी माहित नाही, क्यूपी इंटू 5. जे माहित नाही त्याचं पहिलं करूया, क्यूपी इंटू 5. यासाठी लिहितो बघा, क्यूपी इंटू 5 इज इक्वल टू 2.5 इंटू 7. आता तुम्ही याच्या पुढे दोन प्रकारे करू शकताय. ठीक आहे, 2-3 प्रकारे करू शकताय. मी तुम्हाला दोन्ही प्रकार सांगतो बघा. आता इथंपर्यंत हा एक भाग, ठीक आहे. पहिला हा सांगूया. आता मी काय करतो, हे 5 तिकडे घेतोय, म्हणजे काय करतो, हे क्यूपी इक्वल टू 2.5 इंटू 7 मल्टिप्लायचं डिवाइड होणार आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, हे 2.5 आणि हे 5 आहे, एकमेकांच्या दुप्पट आहे. 2.5 1 जा 2.5, 2.5 2 जा, अडीच एके अडीच, अडीच दोन्ही 5. ठीक आहे. आता क्यूपी इज इक्वल टू बघा, 7 इंटू 1 7 झालं, आणि अपॉन 2 आहे. 7 अपॉन 2 म्हणजे काय आलं, क्यूपी इज इक्वल टू 3.5. आता सेगमेंटची लेंथ आहे, त्यामुळे काय सेंटीमीटर नसेल तर काय लिहायचं, युनिट लिहायचं. क्यूपी इक्वल टू 3.5 युनिट. सर्वांनी ही एक पद्धत कळली. दुसरी पद्धत आहे, म्हणजे इथून आहे असं करूया, क्यूपी इंटू 5 इक्वल टू 2.5 इंटू 7. हा गुणाकार पहिला करूया बघा, पॉईंट विसरूया. 25 सत्ते पावणे 200 175. आता हा पॉईंट विचारात घेऊया. एका घातला पॉईंट आहे, त्यामुळे काय करायचं, उजव्या साईडनं इथं पॉईंट द्यायचं. 17.5 होत आहे, आणि हे क्यूपी इंटू 5 आहे असं. आता हे 5 मल्टिप्लाय डिवाइडेड करूया. क्यूपी इज इक्वल टू 17.5 अपॉन 5. आता हा भागाकार करायचा आहे बघा. वरती 17.5 आहे, म्हणजे 17 हे आपल्याजवळ पूर्णपणे व्यवस्था आहे. म्हणजे 5 1 जा 5, 5 3 जा 15, म्हणजे 5 एके 5, 5 3 15. यात राहिले किती, 2 राहिले. आता पुढचे 5 घेण्यापूर्वी पॉईंट आहे, म्हणजे पॉईंट देऊया, आणि मग हे 5 घेऊया. झाले 25. 5 चा पाडा मिळाला, 5 5 25, म्हणजे हे काय तुमचं 3.5 आलं. म्हणजे क्यूपी इज इक्वल टू 3.5 युनिट. दुसऱ्यानं कळलं. Then question number 6. Find QP using given information in the figure. ही डायग्राम आहे. याच्या इन्फॉर्मेशन ह्या माहितीनुसार आपल्याला क्यूपी फाइंड करायचं आहे. अतिशय सोपं आहे. आता बघा, आपल्याला ट्रायंगलची डायग्राम दिसते, आणि हा सेगमेंट ह्या एन अँगलचा बायसेक्टर दिसतोय. ते लिहूया, आणि अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा यूज करूया. ठीक आहे. काय लिहायचं बघा, आन्सर मध्ये ट्रायंगलचा पहिला उल्लेख करूया. इन ट्रायंगल एम एन पी. इन ट्रायंगल एम एन पी हा सेगमेंट आहे बघा. सेगमेंट एन क्यू. सेगमेंट एन क्यू इज अ बायसेक्टर
ऑफ अँगल, नुसतं एन म्हणजे चालतं, अँगल एन लिहूया फ्रॉम फिगर, किंवा गिवन सुद्धा चालतं, फ्रॉम फिगर म्हणा और गिवन सुद्धा चालतं. ओके, हा आता करायचं बाय देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ बाय प्रॉपर्टी ऑफ एन angle bisector of a triangle सर्वांना माहित आहे. तर हा अँगल बायसेक्टर असेल तर हा रेशो घ्यायचा एम क्यू अपॉन क्यू पी, एम क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल टू या साईडचं घ्यायचं एम एन अपॉन एन पी. व्हॅल्यू पुट करूया. एम क्यू 14 आहे, 14 अपॉन क्यू पी माहित नाही आहे असं लिहूया, इज इक्वल टू एम एन 25 एन पी 40 आहे. इथे लिहूया, काय लिहूया, पुट द गिवन व्हॅल्यूज, पुट द गिवन व्हॅल्यूज. ओके, आता क्रॉस मल्टिप्लाय करूया. आता हे क्यूपी इंटू 25 पहिला करूया. काय होतं बघा, इथं वरती जरा व्यवस्थित, हा क्यूपी इंटू 25 इज इक्वल टू 14 इंटू 40, 14 इंटू 40. काय करायचं बघा, हे 25 मल्टिप्लाय डिवाइड होणार आहे, म्हणजे काय करायचं, हे 14 इंटू 40 मल्टिप्लायचं डिवाइड झालं 25 ला, हे क्यूपी राहिलेलं आहे. आता मी तुम्हाला एकच प्रकार सांगतो, म्हणजे काय करायचं बघा मला, इथं 40 आहे, इथं 25, इथं 0 दिसतंय, इथं 5 दिसतंय, दोघांनाही 5 ने भागायला घ्या. 5 5 25, 5 48. ओके, आता खाली 5 आहे, 5 ने ह्या 14 ला किंवा 8 ला काही भाग व्यवस्थित जात नाही. करायचं क्यूपी इज इक्वल टू हा वरचा गुणाकार करूया, 14 8 112, एक असेल पाच गुणाकार करा, 8 चौक 32, ह्याच्या 3 आले, 8 1 8, 9 10 11 आणि अपॉन 5 112 ला 5 ने भागायचं आहे. साईडला करू शकताय किंवा तोंडी करू शकताय. बघा तोंडी सुद्धा करता येतच काही मुलांना वगैरे. 5 1 5, इथं 11 आहे, 5 दोन्ही 10, 11 10 गेले, राहिले 1 राहिले. आता पुढचा उतरून घेऊया 2 झाले 12, 5 दोन्ही 10, 12 10 गेले, राहिले 2. आता पुढे काही नाही, पॉईंट द्या म्हणजे 0 घ्या, 5 चौक 20 असं. ठीक आहे, म्हणजे क्यूपी तुमचं काय आलं, 22.4 युनिट. ओके, देन क्वेश्चन नंबर 8, डायग्राम आहे सांगितले बघा, इन ट्रायंगल एल एम एन, हा ट्रायंगल एल एम एन आहे, रे एम टी बायसेक्स अँगल एल एम एन, हा रे एम टी आहे, बायसेक्स अँगल एल एम एन. आपल्या सर्वांना माहिती आहे, असं असेल तर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करतो, त्याकरता 3 व्हॅल्यू देतात आणि 1 व्हॅल्यू विचारलेली असते. बघा 1 2 3 दिले आणि 1 विचारलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपल्या सर्वांना माहिती आहे, गिवन पार्ट लिहूया. इन ट्रायंगल एल एम एन सांगितले बघा, दिले इथं रे एम टी बायसेक्स अँगल एल एम एन, हे लिहिलं आहे असं, रिझन लिहिलं गिवन. प्रॉपर्टीचा यूज करायचा, देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, हे लिहिलं. आता रेशो घेऊया, काय द्यायचं बघा, इथं बायसेक्ट केलं, अपोजिट साइड इकडचं भागाकार घ्यायचं, एल टी अपॉन टी एन, एल टी अपॉन टी एन इज इक्वल टू, आता ह्या साईडचा भागाकार घ्यायचा, एल एम अपॉन एम एन, पर इकडचा भागाकार एम एन. व्हॅल्यू पुट करूया, एल टी ची व्हॅल्यू माहित नाहीये, एल टी एज इट इज, टी एन 8 आहे, इक्वल टू एल एम 6, एम एन 10. इथले लिहूया, पुट द गिवन व्हॅल्यूज, पुट द गिवन
व्हॅल्यूज. आता क्रॉस मल्टिप्लाय करूया. LT इंटू 10, LT इंटू 10 इज इक्वल टू 8 इंटू 6. आता मी इथं नंबर लहान आहे तर इथं 10 दिसतंय, त्यामुळे मी मल्टिप्लाय करतोय. 8 इंटू 6 48, 8 संग 48, 48 आलं. आणि हे LT इंटू 10, तर 10 मल्टिप्लाय डिवाइड होणार आहे, म्हणजे LT इक्वल टू 48 अपॉन 10. 10 डिवाइड केले तर आपल्या सर्वांना माहिती आहे आन्सर काय येतं. खाली एक झिरो असल्यामुळं वर जो नंबर आहे त्याच्यामध्ये एक पॉईंट म्हणजे 4.8 असा आन्सर येणार. आणि इथं लिहायचं युनिट. सर्वांना समजलंय का बघा. म्हणजे जर असं असतं 75 अपॉन 10 असतं तर ह्याचा आन्सर आला असतं 7.5. आहे त्या संख्येमध्ये उजव्या साईडला एक अंक सोडून काय करायचं, एक पॉईंट द्यायचा. ठीक आहे, सर्वांना समजलं असेल.